प्रश्न जेव्हा जनतेच्या पैशांचं असतो तेव्हा उत्तरदायित्व हे सर्वात मोठं ठरतं. NARCL ज्या पद्धतीनं कर्ज सेटलमेंटच्या नावाखाली नियमांकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक पैशांची खेळ केलाय त्याबाबत झी इन्व्हेस्टिगेशन टीम सातत्यानं खुलासे करते आणि या कथित अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करते. ही संपूर्ण सेटलमेंट नेमकी कशी झाली जाणून घेऊया आमच्या या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमधून. झी मीडियाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार ॲक्सन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात NARCL आणि IDRCL यांची मान्य दावा रक्कम सुमारे 2172 कोटी रुपये होती. या प्रकरणातील कमिटी ऑफ क्रेडिटर्स मध्ये एकट्या NARCL कडे 100% मतदानाचे अधिकार होते. म्हणजेच आर्थिक कर्जदात्यांच्या वतीनं निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण फक्त NARCL कडे होते. मात्र जेव्हा नो ड्यूज सर्टिफिकेट जारी करण्यात आलं तेव्हा संपूर्ण चित्र बदललेलं दिसलं. हे संपूर्ण प्रकरण 550 कोटी रुपये मूळ रक्कम आणि 29.24 कोटी रुपये विलंब व्याज अशा एकूण सुमारे 579.24 कोटी रुपयात सेटल करण्यात आलं. कागदपत्रातून हे स्पष्ट होतं की ॲक्सन ग्लोबलवर बँकांचं प्रचंड कर्ज होतं, जे नंतर या बॅड बँक म्हणजेच NARCL तसंच IDRCL कडे हस्तांतरित करण्यात आलं. त्यानंतर NARCL हा एकमेव सुरक्षित आर्थिक कर्जदाता म्हणून समोर आला. झी मीडिया हा सेटलमेंट बेकायदेशीर आहे असा दावा करत नाही. मात्र आमच्याकडे असलेली कागदपत्र जे प्रश्न उपस्थित करतात ते अत्यंत गंभीर आहे. क्योंकि एडमिटेड क्लेम 2172 करोड़ रुपए का है और फाइनल सेटलमेंट हुआ 579 करोड़ रुपए में. सीधा अंतर है 1593 करोड़ रुपए का. अब सवाल उठता है कि आखिर 1593 करोड़ रुपए का नुकसान या डिस्काउंट की प्राइस डिस्कवरी का पब्लिक रिकॉर्ड आखिर है कहां? असंच एक प्रकरण दिल्लीतील हयात रेजन्सी हॉटेलचंही होतं. या प्रसिद्ध हॉटेलवर एकेकाळी 6 बँकांचं कर्ज होतं. कर्जाची परतफेड न झाल्यानं हॉटेल जप्त करण्याची वेळ आली होती. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं बँकांसमोर कर्ज सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवला. मात्र या सेटलमेंटवरही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायालयानं भिकाजी कामा प्लेस इथल्या हयात हॉटेलचे मूल्यांकन, बँकांचे मूळ रेकॉर्ड आणि थकबाकीची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आमच्या टीमने NARCL ची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 1 जून रोजी झी मीडियाने NARCL ला ईमेलद्वारे हे सर्व प्रश्न पाठवले होते. आम्ही 9 जून पर्यंत त्यांच्या अधिकृत उत्तराची वाट पाहिली. मात्र उत्तर न मिळाल्यानं 10 जून रोजी झी मीडियाचा प्रतिनिधी स्वतः मुंबईतल्या NARCL कार्यालयात पोहोचला, पण उत्तर देण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. हमारे एडिटर है इन्वेस्टिगेशन, ये कुछ क्वेश्चंस हैं. जी गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. बोल रहा हूं मैं. या गुड आफ्टरनून सर. आपके यहाँ पे कंपनी सेक्रेटरी है ना मिस्टर कपिल सोनी जी. ओके ओके. उनके ईमेल आईडी पे भेजा है. info@narcl पे NARCL पे भी डाला था और कपिल सोनी जी को भी मैंने मेल में रखा था. I'll try to speak to him. एवढंच नाही तर NARCL कडून झालेल्या दुर्लक्षाकडे वित्त मंत्रालयाचं लक्ष वेधण्याचाही आमच्या टीमचा प्रयत्न आहे. परिवेश वास्यायन, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, झी मीडिया.